टेच एज्युकेशनल कल्पना तळेकर इयत्ता 5वी विषय मराठी. सुस्वागतम. नमस्ते मुलांनो, आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा परिचय पाहणार आहोत. राष्ट्रसंत तुकडोजी हे त्यांच्या राष्ट्रीय व सामाजिक कार्याने ओळखले जातात. धडा 14वा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. याचे लेखक आहेत सुदाम सावरकर. सुमारे 90 वर्षापूर्वीची ही गोष्ट. जयपूरकडचा एक राजा चंद्रपूर जवळच्या ताडोबा अरण्यात शिकारीसाठी आला होता. हे चित्र पहा. तेथील एका गुहेच्या तोंडाशी एक मुलगा ध्यान लावून बसला होता. राजा त्या मुलाला जंगलातील प्राण्यांविषयी विचारू लागला. तो चुणचुणीत मुलगा राजाला म्हणाला, हे सुखी जीव आनंदाने जंगलात नांदत आहेत, तुम्ही त्यांना ठार का हो करता? त्यावर राजा निरुत्तर झाला. निरुत्तर होणे उत्तर न सुचणे. तो विचार करू लागला. त्याला स्वतःची चूक कळून आली. त्याने शपथ घेतली, यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही. आपण शिकार करतो याचा अभिमान बाळगणाऱ्या राजाला ज्या उमद्या मुलाने अहिंसेची शपथ घ्यायला लावली, त्या मुलाचे नाव होते माणिक. पुढे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने प्रसिद्धीस आला. माणिकच्या वडिलांचे नाव बंडोजी इंगळे ठाकूर व त्याच्या आईचे नाव मंजुळा. तो लहान असताना त्याच्या आईने त्याला आपल्या आजोळी म्हणजेच मामाच्या गावी वरखेडला नेले. तिने त्याला आडकोजी महाराजांच्या सानिध्यात ठेवले. सानिध्यात ठेवणे, सहवासात ठेवणे. महाराजांनी त्याला तुकड्या हे नाव दिले. तुकडोजीने त्याला गुरु मानले. तुकडोजी 14 वर्षाचे असतानाच त्यांनी घर सोडले व ते रामटेकच्या जंगलात भटकू लागले. तेथे कंदमुळांवर गुजराण करत त्यांनी हठयोगाचा अभ्यास केला. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींचे पाडे व भटक्यांची पाले धुंडाळत ते फिरले व तेथील गरीब माणसांमध्ये रमले. खेळ शर्यतींमध्ये पोहणे, धावणे, घोड्यांवर, बैलगाड्यांवर नियंत्रण साधणे, गाणे रचणे, वाद्य वाजवणे, मोठ्या ढोलांच्या तालावर नाचणे अशी विविध कौशल्ये त्यांनी आत्मसात केली. हिंदी, उर्दू व मराठीतील स्वतःचीच कवणे ते खंजिरीच्या तालावर बेभान होऊन गात असत. खंजिरी एक वाद्य. ऐकणारे तल्लीन होऊन तासनतास डोलत असत. तल्लीन होणे, गुंग होणे. त्यांच्या या आगळ्या गुणसंपदेमुळे लोक त्यांना देवबाबा म्हणू लागले. देश पारतंत्र्यात होता. त्यावेळच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत 1930 सालचा जंगल सत्याग्रह प्रसिद्ध आहे. त्यावेळी या देवबाबांनी सत्याग्रही तरुणांच्या शिबिरामध्ये जाऊन खंजिरी भजनांद्वारे त्यांच्या मनात स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा जागवली. झाडी मंडळातील तेजस्वी तरुण संघटना व विदर्भातील आरती मंडळे या सेवाभावी संघटनांद्वारे स्वदेशी व ग्रामोद्योग यांचा प्रचार केला. ग्रामोद्योग म्हणजे खेड्यातील उद्योग. गांधीजींनी छोडो भारतची घोषणा केली. गांधीजींच्या या चळवळीत तुकडोजी अनुयायांसह सहभागी झाले. अनुयायी म्हणजे सहकारी. त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. सन 1947च्या स्वराज्यप्राप्तीनंतर भारतीय प्रजासत्ताकात विविध संस्थाने विलीन करण्याचे कार्य सर्वात महत्त्वाचे होते. स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजींच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाने हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्यात सहभाग घेतला. गुरुदेव सेवा मंडळ वेगवेगळ्या गावी जात असे व चातुर्मास कार्यक्रम आयोजित करत असे. चातुर्मास म्हणजे 4 महिने. त्याद्वारे त्यांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण, ग्रामोद्योग, संवर्धन, संत संमेलन असे उपक्रम राबवले. महाराजांनी सामुदायिक सहभोजनात सर्वांना सहभागी करून धर्म, जात, पंथ यातील विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले. हे पहा साने गुरुजींचे चित्र. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून त्या उपोषणाला समर्थन मिळवून दिले. आचार्य विनोबा भावे हे चित्र पहा. यांनी भूदान चळवळ सुरू केली. भूदान म्हणजे काय? जे जमीन पडीक असते त्याचा वापर करणे. महाराजांनी त्या चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमीन मिळवून दिली. त्यांचे हे महान कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्यांचे चित्र पहा. यांनी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले. राष्ट्रपती भवन म्हणजे राष्ट्रपतींचे
निवासस्थान आणि राष्ट्रसंत या पदवीने त्यांचा गौरव केला. गौरव करणे, सन्मान करणे. पुढे जपानमध्ये विश्वशांती परिषद व जागतिक धर्म परिषद आयोजित करण्यात आली होती. जपान हा भारताच्या पूर्वेकडील देश. विश्वशांती, जागतिक शांतता त्यांच्या उद्घाटनाकरता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना निमंत्रित करण्यात आले. या परिषदांमध्ये भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती देऊन राष्ट्रसंतांनी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन केले. पंचशील म्हणजे 5 तत्व. तेथे 18 देशांची जागतिक धर्म संघटना गठीत करण्यात आली. गठीत करणे, एकत्रित करणे व तिचे सल्लागार म्हणजे मार्गदर्शक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. अशा साऱ्या उपक्रमांमध्ये गुंतले असतानाच त्यांनी हिंदी व मराठीत अनेक गद्य आणि पद्य पुस्तके लिहून प्रकाशित केली. ग्रामगीता हा त्या साऱ्या पुस्तकांचा मुकुटमणी होय. ग्रामगीता म्हणजे काय? कविता संग्रह. मुकुटमणी म्हणजे उच्च प्रतीचा असा कविता संग्रह. तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे अनेक सेवा मंडळांनी चालू ठेवले. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.